नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर येथील उड्डाण पुलावर अचानक रस्त्याचा मोठा भाग खचल्यानं खळबळ उडाली आहे। या घटनेत डांबरी रस्ता तुटून आतील लोखंडी सळ्या आणि काँक्रीट उघडे पडले असून वाहन चालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे। उपलब्ध छायाचित्रांमध्ये संबंधित भागाभोवती तातडीनं बॅरिकेड्स लावून वाहतूक अंशतः बंद करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे। संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीवर काही काळ निर्बंध लागू केले आहेत। स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI तातडीनं दुरुस्ती करून संपूर्ण उड्डाणपुलाच्या गुणवत्तेची सखोल चौकशी करावी अशी जोरदार मागणी केली आहे। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचीही मागणी करण्यात येत आहे। या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रामटेक तालुका अध्यक्ष रॉकी चौरे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की सदर उड्डाणपुलावरील खचलेला भाग तात्काळ दुरुस्त करून संपूर्ण पुलाच्या कामाची गुणवत्तेची चौकशी करावी, अन्यथा आंदोलन उभारले जाईल। जबलपूरकडून नागपूरकडे येणाऱ्या मार्गावर घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा निकृष्ट दर्जाच्या कामाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। या उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत आता सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे। आपण आज जिथे आहोत, आज मी इथे हा मनसरमध्ये उड्डाणपूल आहे। हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्गाच्या वरच्या आहे। या उड्डाणपूलवरील रस्त्याच्या मधोमध हा एवढा मोठा गड्डा झालेला आहे आणि या तुम्ही रोडाचे काम बघून घ्या तुम्ही एकदा, इतका निकृष्ट दर्जाचं काम झालेलं होतं इथे काही वर्षा अगोदर। आणि या उड्डाणपूलवर जागोजागी असे छोटे मोठे गड्डे झालेले आहेत आणि या गड्ड्याला बघून तुम्हाला समजायला येते की या या पूलवरती आपल्याच्या काम तुम्ही निकृष्ट दर्जाने झालेले आहे। आणि आता पावसाळ्याच्या सीझन चालू झालाय, त्यामुळे ते जे छोटे गड्डे आहेत ते स्वरूपात अशा प्रकारे आणखी मोठे होऊ शकते आणि त्यामुळे एक मोठा जीवितहानी व्हायची खूप मोठी शक्यता आहे। यासाठी आम्हाला प्रशासनाला एक विनंती आहे की येत्या 2 दिवसामध्ये हा गड्ड्याचे काम पूर्ण करून आणि याला एक्युरेट बरोबर चांगल्या प्रकारे तुम्ही चांगल्या क्वालिटीने तुम्ही हा काम पूर्णपणे करा। आणि काम पूर्ण केल्याच्या नंतर हा मनसर पासून तिथपर्यंत हा उड्डाणपूल एंड होते तिथपर्यंत हा पुलाच्या पूर्ण इन्स्पेक्शन करा डबल, आणि जिथं आवश्यकता आहे त्या जागेवर तुम्ही काम करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे इथे मोठा एक आंदोलन करण्यात येईल आणि त्या गोष्टीला मग जिम्मेदार पूर्ण प्रशासन राहील। धन्यवाद। न्यूज एक्सप्रेस करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।